मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊयात. मुंबईमध्ये 25 मार्चपासून नालेसफाईला सुरुवात होणार. नालेसफाई संदर्भातील कंत्राटदारांची याचिका न्यायालयानं फेटाळल्यानं नालेसफाईचा मार्ग मोकळा. मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड तर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक असणार. मुंबई पालिकेनं जे उड्डाणपुलाखाली बनवलेली आर्ट गॅलरी, वाचनालय, कॅफेटेरिया धूळ खात, शहराच्या सौंदर्यीकरणासाठी नवं रूप दिलेल्या जुन्या बेस्ट बसची दुरवस्था, परिसरातील अस्वच्छतेमुळे पर्यटकांसह नागरिकांकडूनही नाराजी व्यक्त. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगाव पहाडी इथल्या 35 मजली बांधण्यात आलेल्या इमारतीमधील घरांचा एप्रिलमध्ये ताबा. इमारतीसाठी निवासी दाखला घेण्याच्या प्रक्रियेला अखेर मुंबई मंडळाकडून सुरुवात. पुण्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये 19,000 घरांची विक्री झालेल्या घरांमध्ये 50 लाख रुपयांपर्यंतच्या घरांचं प्रमाण हे निम्म्याहून अधिक. परवडणाऱ्या घरांकडे नागरिकांचा कल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर आर्थिक भार. गेल्या 1.5 वर्षामध्ये विद्यापीठानं 64 लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्यानंतरही सरकारकडून निधी मिळाला नसल्याचं स्पष्ट. पुण्यामध्ये हिंजवडी रावेत मार्गावर पीएमपीचे नवीन 2 मार्ग. हिंजवडी आणि फेज 3 या मार्गावर 375 क्रमांक तर रावेत ते पिंपरी या मार्गावर 13 नंबरची बस धावणार. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मालमत्ता कर वसुलीसाठी धडक मोहीम. 5 लाखांहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या 14 मालमत्ता महानगरपालिकेकडून जप्त. पुण्यात विविध ठिकाणी तडीपार गुंडांचा वावर वाढला. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून पुणे पोलिसांनी जप्त केली 4 पिस्तुलं आणि 8 जिवंत काळतुसं. 4 आरोपींना अटक. 4ही आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार. त्यांच्यावर विविध पोलीस स्थानकामध्ये गंभीर गुन्हे दाखल.